हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. विश्वेशलिंग संभूतम विश्वविद्या विबोधकम विश्ववंद्यम सदा वंदे विश्वाराध्यम जगद्गुरु. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमधील पुढील व्हिडिओ मी आज आपणासमोर सादर करीत आहे. श्री काशी ज्ञान सिंहासनाचे आद्य जगद्गुरू विश्वाराध्यापासून विश्वेश्वर शिवाचार्यापर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला माझा अनंत कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, शक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती असे त्रिविध रूपात प्रकट होऊन सर्व विश्वाला प्रकाशित करते. त्या शक्तीला माझा नमस्कार. अमृत तत्व हवे असलेले भक्त शक्तीला शरण आल्यावर उत्तम ज्ञान प्रदान करतात. शिवाचे मन रमवणाऱ्या त्या शक्तीला माझा नमस्कार. ग्रंथकार शिवयोगी शिवाचार्य यांच्या वंशात यापूर्वी सदाचार संपन्न शिवज्ञानाचा महासागर असे शिवयोगी नावाचे योगी पुरुष होऊन गेले. या मूळ पुरुषाच्या वाणीने भक्तांचे मन अतिप्रसन्न व अतिभक्तीने उचंबळून येते. याच वंशात मुद्ददेव नावाच्या आचार्यांनी जन्म घेतला. शरण आलेल्यांना ते आपल्या ज्ञानोपदेशाने संतुष्ट करत. यांचा पुत्र सिद्धनाथ शांत, पवित्र, शिवस्वरूप शिवसिद्धांतांचा निर्णय करणारा होता. वीरशैवांचा मुकुटमणी होता. सदाचार संपन्न शिवज्ञानाचा महासागर होता. निर्दोष शिवभक्तीचा पुतळा होता. या सिद्धनाथांना शिवयोगी नावाचा पुत्र झाला. याला सच्चित आनंद स्वरूप सर्व व्यापक अशा परशिवाचा साक्षात्कार झाला. शिवागमाचे संपूर्ण ज्ञान त्यांना झाले. त्यांनी बौद्धादीस नास्तिक मताचे खंडन करून सनातन अशा शिवसिद्धांताचे रक्षण केले. श्रेष्ठ अशा वीरशैवांना ते मार्गदर्शन करत. त्यांनी शैव पुराण व 28 शैवगमाचे अध्ययन केले. यातील शिवाद्वैत सिद्धांत समजावून सांगितला. याही पूर्वी भगवान शिवाने पार्वती मातेला व षडाननाला सांगितला होता. षडाननाने महात्मा रेणुकाचार्यांना सांगितला. रेणुकाचार्यांनी पृथ्वीवरील अगस्त्य ऋषींना व त्यांच्या पत्नीला त्यांच्या आश्रमात सांगितलं. पिंडस्थलापासून ते ज्ञानशून्य स्थलापर्यंत अर्थात 101 स्थलात आपले वीरशैव महातंत्र विस्तारलेले आहे. श्रेष्ठतम व सर्वांच्या शिरोभागी असल्यामुळे त्याचे सिद्धांत शिखामणी नाव प्रसिद्ध आहे. म्हणून याचे प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथाचेही नाव सिद्धांत शिखामणी असेच आहे. वीरशैव तंत्राचे रहस्य व्यक्त करणारा, सर्व अर्थ प्रकट करणारा, प्रासादिक तसेच महापंडितांनी प्रशंसा केलेला पाशुपत मताचे सार असलेला असा हा सिद्धांत शिखामणी ग्रंथ आजच्या काळातील सर्व वीरशैव बंधू बांधवांनी, माता भगिनींनी आपल्या संग्रही ठेवावा. नुसताच जवळ न ठेवता याचे वारंवार पठन, अध्ययन, मनन, चिंतन करावे, असे या ग्रंथाचे ग्रंथकाराचे सांगणे आहे. माझेही तेच म्हणणे आहे की आजच्या वीरशैवांनी केवळ आरक्षणासाठी नाव धारण करू नये, तर 2% 5%, 10% आरक्षण सरकारला आपल्याला कसे देता येईल, आपले कसे होईल, असे स्वपंथ धर्माचरण करून आपण दाखवावे. आपले लिंगधारी संख्याबळ वाढवावे. सरकारी दरबारी न्याय आम्हाला नाही मिळाला तर आमचे आराध्य दैवत भगवान शिव नक्कीच आम्हाला शिवलोकाची प्राप्ती करून देतील, मोक्षाची प्राप्ती करून देतील. यात कोणाही वीरशैवाला अजिबात शंका नसावी. फक्त लिंगैक्य होण्याआधी एकदा तरी हा सिद्धांत शिखामणी ग्रंथ आम्ही सर्वांनी पठन करावा. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो.
आजचा हा मी लिंगायत या साखळीमधील महत्वाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.